लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागात काय पाहणार आहोत ते आपण इकडेच बघूया. इकडे सखी आणि तिची मैत्रीण नेहा हे एकमेकांची कॉलवर बोलत असतात. नेहा सखीची चौकशी करत असते की काय ग सखी, तुझा जॉब हा कसा चाललाय आणि सगळेजण तिकडे कसे आहेत म्हणून. सखी ही तिला सांगत असते, अगं सगळेजण हे खूप मस्त आहेत आणि मजेत आहेत आणि सगळेजण हे माझीसुद्धा काळजी घेत आहेत आणि आबांचीसुद्धा खूपच छानच काळजी घेत आहेत असं म्हणून ती सगळ्या गोष्टी ह्या सांगत असते. इतक्यातच जेव्हा ती कपाट लावत असते तेव्हा तिला खाली एक चिठ्ठीही पडलेली घावते. तेव्हा लगेचच त्या चिठ्ठीमध्ये काही लिहिलं आहे ती नेहा जी आहे ते वाचत असते. ते वाचून झाल्यावर तिला कसला तरी संशय येतो. म्हणूनच ती लगेचच सखीला म्हणते की सखी, तुला ती चिठ्ठी आठवते का की ती तू माझी आहेस म्हणून माझ्याकडे दिली होतीस, तर ती मी कपाटात ठेवली होती, तर खरं तर ती माझी नाही आहे. त्या चिठ्ठीमध्ये असं काहीतरी लिहिलं आहे जे वाचून तू पण शॉक होशील. मी तुला ताबडतोब ती चिठ्ठी द्यायला येते, तू फक्त बाहेर ये आणि ती चिठ्ठी घे. तेव्हा लगेचच सखी म्हणते की हो ठीक आहे चालेल, पण असं काय आहे त्याच्यामध्ये जेणेकरून तुला खूपच जास्त असा धक्का बसलाय. तेव्हा लगेचच ती म्हणते की अगं तू पाहिलंस की तुला स्वतःहून समजून जाईल की मी कशाबद्दल आणि काय बोलतेय ते. तेव्हा सुकन्या म्हणते की ठीक आहे बरं चालेल, काही एक हरकत नाही आहे, तू ये आणि त्यासोबतच सावकाश ये, काळजी करू नकोस. इतक्यातच सखीचं बोलणं होऊन जातं तर सरोज ही आता खोलीमध्ये आलेली असते. सरोज ही आता आबांजीसाठी मस्तपैकी प्रसादात घेऊन आलेली असते. तर ती आता आबांला भरवायला तो प्रसाद जो आहे तो सुकन्याकडे देते. तेव्हा सुकन्या जी आहे ती आता आबांना प्रसाद वगैरे भरवत असते. त्यासोबतच तिच्या मनामध्ये वेगवेगळे संशय असतात की नेमकं काय घडतंय आणि कसं घडतंय. खरं तर या सगळ्या गोष्टीमागे काही ना काहीतरी आहेच जे मला ह्यांच्यापर्यंत ओढून घेऊन चाललं आहे. पण नेमकं काय आहे हे मलासुद्धा आता नीट हे सांगता येत नाही आहे. असं म्हणून इथे जी आता सुकन्या आहे ती सगळ्या गोष्टी सांगत असते. आता सरोज ही पण मनापासून तिचं ऐकत असते आणि त्यासोबतच आबांचं पण ऐकत असते. इतक्यातच सुकन्या जी आहे ती म्हणते की पण सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होणार आहेत. तेव्हा सरोज ही आता तिच्या पॉझिटिव्हिटीवरती विश्वास ठेवते. तिला असं वाटतं की बापरे, हिच्यामध्ये पण सेम पॉझिटिव्हिटी आहे जशी सेम पॉझिटिव्हिटी ही आमच्या कलामध्ये होती. असं म्हणून ती छानपैकी आता पॉझिटिव्ह ही झालेली असते. इतक्यातच इथे आता जी भरवून झालेलं असतं तिला आता तिची मैत्रीण नेहाचा मेसेज येतो. ती तिला म्हणत असते की हो मी आली आहे इथे बंगल्याच्या बाहेर, तू ताबडतोब ये म्हणून. असं म्हणून आता सुकन्या जी आहे ती जे काय आहे ते खरं खरं सांगते आणि आता बाहेर इथे तिच्या मैत्रीण नेहाला भेटायला येते. खरं तर नेहा जी आहे ती आता खूपच लांबून आलेली असते. इकडे सुकन्या ती तिला भेटते. तिला म्हणते की हो दे, काय द्यायचं होतं तुला मला. तेव्हा इकडे जी आता नेहा आहे तिला ती चिठ्ठी देते आणि म्हणते की ताबडतोब ही चिठ्ठी वाच, कारण की या चिठ्ठीमध्ये असं काहीतरी लिहिलं आहे जेव्हा ऐकून तू पण आता खूपच जास्त शॉक होशील. असं म्हणून ती आता तिला ती चिठ्ठी जी आहे ती वाचायला सांगते. आता सुकन्याला तर आधी काहीच समजत नाही, पण जशी ती आता ती चिठ्ठी वाचते ती चिठ्ठी वाचल्यानंतर तिला एक वेगळंच असं धक्का बसतो, कारण की त्या चिठ्ठ्यामध्ये तसंच काहीतरी लिहिलेलं असतं. तेव्हा सुकन्या म्हणते की हे सगळं काय आहे हे मला माहिती नाही, पण हे सगळं मला तरी असं वाटतं की विधी लिखत आहे आणि आमचं कुठे ना कुठेतरी काही ना काही नातं जोडलं गेलं आहे. म्हणूनच ही चिठ्ठी ही माझ्याकडे आली, नाही त्या दुसऱ्या नर्सकडे जाता. असं म्हणून इकडे ती सांगत असते की काहीतरी नक्कीच आहे जे आमच्या दोघांना एकमेकांपासून बांधून ठेवतं आहे. खरं तर ही चिठ्ठी त्या नर्सकडे जायला हवी होती, पण ही चिठ्ठी माझ्या फाईलमध्ये आली आहे. काय आहे ह्या चिठ्ठीचं रहस्य हे आता ती बोलतच असते. आता ती म्हणते की मला काहीही करून ही जी चिठ्ठी आहे
ती अद्वैत सरांना द्यायला हवी, कारण की ह्या चिठ्ठीचं खरं अर्थ आता त्यांनाच समजेल, मला तर काही एक समजणार नाही. असं म्हणून आता जी सुकन्या आहे ती चिठ्ठी जी आहे ती अद्वैत सरांना द्यायची ही गोष्ट ठरवते. ती म्हणते की मला ही चिठ्ठी जी आहे ती अद्वैत सरांना द्यावी लागेल. आणि त्यासोबतच आता इथून सुकन्या जी आहे ती आतमध्ये जायला निघते, तर इथे जी नेहा आहे ती घरी जायला निघते. खरं तर सुकन्या ही तिच्या मनापासून धन्यवाद मागत असते, कारण कुठलीही छोटी छोटी गोष्ट आता नेहा ही तिला सांगते हे तिला माहिती असतं आणि सगळ्या गोष्टी माहितीसुद्धा असतात. इतक्यात सुकन्या ही आता त्याच्या खोलीमध्ये जाते, म्हणजेच अद्वैतच्या खोलीमध्ये, जिथे अद्वैत हात चिडून रागून असा बसलेला असतो. सुकन्या ही काही न बोलता त्याच्यासमोर लगेचच एक आता असा चिठ्ठी जी आहे तिच्या हातामध्ये ते पुढे करते. आता अद्वैतला कळत नाही की नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, पण आता सुकन्या तिला सांगते की प्लीज तुम्ही ही चिठ्ठी वाचा, तुम्हाला जे जे काय खरं आहे ते समजेल. तेव्हा लगेचच अद्वैत हा आता सगळ्या गोष्टी ऐकून हा शॉक होऊन जातो की खरे जी आहे ती फक्त आणि फक्त माझ्याशी नाटक करत होती आणि नाटकापोटी ती हे सगळं करत होती. मला तर यकीनच बसत नाही आहे की हे सगळं असं खरं खरं असेल म्हणून, कारण की सगळ्या गोष्टी या आता रोहिणी आत्या आणि राहुलच्या विरोधात जात आहेत. म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुल हेच दोघं माझ्या कलाच्या वृत्तीचे जबाबदार आहेत की काय, असं म्हणून तो शॉक झालेला असतो. त्याला असं वाटतं की खरे गुन्हेगार हे माझ्या घरात आहेत आणि मी बाहेर शोधतोय की नेमकं लोकांना काय झालं आणि काय नाही ते. त्यासोबतच इथे आता जो अद्वैत आहे तो टेन्शनमध्ये आलेला असतो, पण इथे आता अद्वैत त्याच्या चेहऱ्यावरती त्याचं जे टेन्शन आहे तो दाखवत नाही, कारण त्याला असं वाटतं की त्याला काहीही करून त्याचं जे टेन्शन आहे ते जगापासून थांबवायचं आहे, तर आता कानापासून पण थांबवायचं आहे. इथे आता जो अद्वैत आहे तो म्हणतो की मला जास्त विचार करायला नाही पाहिजे, मला त्या सगळ्या गोष्टीपासून आता पुन्हा स्टार्ट करायला पाहिजे जिथे मला वाटलं होतं की कलाचं ॲक्सिडेंट झालं आहे. तेव्हा आता अद्वैत जो आहे तो आता स्वतःहूनच आता तिला थँक्यू असं म्हणतो. पण सुकन्या म्हणते की अद्वैत सर तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची मदत करायला मी सुद्धा आहे, असं म्हणून ती तिला सांगत असते. तेव्हा लगेचच इकडे जी सुकन्या आहे ती अद्वैतला मदत करेल अशी ती स्वतःहून सांगत असते. तेव्हा इथे अद्वैत स्वतःहूनच तिला थँक्यू म्हणतो. तिला म्हणतो की माझी मदत करण्यासाठी थँक्यू, पण काही गोष्टी ह्या अशा असतात ज्या आता आपल्याला स्वतःहून करायच्या असतात, म्हणूनच ही गोष्ट पण मला स्वतःहून करायची आहे असं मला वाटतंय. सुकन्या ही मनापासून आता अद्वैतकडे पाहत असते, कारण अद्वैतला पाहिल्यावरती तिच्या मनामध्ये वेगळीच अशी हालचाल ही चालूच असते. पण आता आता ह्या अशा वेळप्रसंगी अद्वैत हा तिच्याशी इतकं छान बोलतोय ही गोष्ट तिला अजिबातच पचत नव्हती. इथे आता जी रुपण आहे म्हणजेच जो राहुल आहे तो सुद्धा शायनिंग मारून बघत असतो. इथे आता अद्वैत हा ठरवतो की काही जरी झालं तरी आता माझ्या खरेच्या मृत्यूच्या गुन्हेगारांना मी हा सोडणार नाही आणि त्यासोबतच लवकरात लवकर शोधून काढेल की ते लोक कोण आहेत, कारण हे लोक तरी माझ्या हातातून आता काही वाचणार नाही, असं म्हणून इथे अद्वैत जो आहे तो आता सगळ्या गोष्टी या खऱ्या खऱ्या बोलत असतो. पण सुकन्या आणि आता जी आजी म्हणजेच रोहिणी आत्या आहेत त्या दोघेही आता विचार करत असतात की नेमकं काय करायचं, कारण की आता काही करून अद्वैतला त्याच्या खरेच्या वृत्तीचे गुन्हेगार हे कुठे ना कुठेतरी थोडेसे भेटले आहेत. पण त्याच्या पुढे आता कला ही काय लिहायचा प्रयत्न करत होती हे अद्वैतला समजत नाही. अद्वैत हा फारच पॅनिक होऊन जातो, ज्याच्यामध्ये आता जी सुकन्या आहे ती त्याला मदत करते. त्याला म्हणते की प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पॅनिक अटॅक येतो, म्हणूनच प्लीज तुम्ही शांत राहा, हवं तर तेच जर तुम्ही लावून झालात की तुम्ही आतमध्ये या, असं म्हणून आता इथे जी सुकन्या आहे ती आता छानपैकी नीट अशी आतमध्ये निघून जाते.
कारण की आता अद्वैतला एकटं राहायची फारच गरज असते. म्हणूनच आता इथे सुकन्या जी आहे ती आता जास्त वेळ न घेता तिथून निघून जाते. इथे अद्वैत हा आता खोलीमध्येच असतो. त्यासोबतच तो विचार करत असतो की काहीतरी मला असं वाटतंय की काहीतरी असं चुकतंय जे की आपण ॲड करायला पाहिजे. असं म्हणून इकडे आता जो अद्वैत आहे तो सगळ्या गोष्टी ह्या नीट पाहत असतो की अशी कुठली गोष्ट आहे जी मला ॲड करायला पाहिजे आणि त्यासोबतच जेणेकरून मला फारच जास्त मदत होणार आहे. तेव्हा इथे तो विचार करत असतो की मला जास्त विचार करायची गरज नाही. मी सरळ आता पोलीस स्टेशनमध्ये जातो. कदाचित तिथेच मला आता सगळ्या गोष्टींचा उलगडा हा नीटनेटका लागेल. असं म्हणून इथे सुकन्या ही म्हणते की ठीक आहे सर, जावा तुम्ही, पण काळजी घ्या, कारण की तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी घेणं हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. असं म्हणून इकडे कला जी आहे ती आता अद्वैतची भरपूर अशी काळजी घेत असते. तो विचार करत असतो, जी मुलगी माझा कधी जीव घेऊ शकत नाही, माझ्या आबाजींची एवढी छान काळजी घेऊ शकतं, त्याच मुलीबद्दल मी असं सगळा कसा विचार करू. असं म्हणून आता अद्वैत जो आहे आता तो सुद्धा स्वतः तिथून निघून जातो. तर सुकन्या ही विचार करतच राहिलेली असते, कारण की आता अद्वैत हा आता एकटा निघून गेलाय. तिला त्याची प्रचंड काळजी वाटत असते, कारण की अद्वैत हा गेलाय हे सुकन्याला अजिबातच आवडलेलं नसतं, कारण तिलासुद्धा आता त्याच्यासोबत जायचं असतं. इथे अद्वैत हा पोलीस स्टेशनमध्ये येतो. पोलिसांना ती चिठ्ठी देतो जी आता कलानी लिहिलेली होती म्हणून. तेव्हा लगेचच आता अद्वैत त्यांना म्हणतो की मला असं वाटतं की 6 महिन्यापूर्वी माझ्या बायकोचं जिथे लास्ट लोकेशन होतं तिथे आपण पुन्हा एकदा चौकशी केली तर. असं म्हणून आता ते जो पोलीस आहे तो अद्वैतला म्हणतो की ठीक आहे चालेल, आपण जाऊया, आपण खात्रीशीर जाऊया, पण ती एक गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, तिथे प्लीज तुम्ही तुमची मारामारी नका करू. असं म्हणून इथे अद्वैत जो आहे तो हा ठीक आहे असं म्हणत असतो. आता इन्स्पेक्टर आहेत ते स्वतःहून सगळ्या गोष्टी ह्या अरेंज करायला होतात आणि त्यासोबतच आता अद्वैतला म्हणतात की चला सर, आपण निघूया, कारण की सगळ्या गोष्टी ह्या तिकडे अरेंज करायला लावल्यात आणि तिकडे छानपैकी अशी शोधाशोधसुद्धा करायला लावली आहे. असं म्हणून इकडे अद्वैत जो आहे तो आता कंटाळलेला असतो. त्याचा उत्साह हा काही कमी होत नाही. कलाची गोष्ट आहे म्हणून तो उत्साह कमी होणार सुद्धा नाही. दुसरीकडे राहुल आणि रोहिणी जी आहे ते एकमेकांशी भांडत बोलत असतात. रोहिणीला तर सतत असं वाटत असतं की सुकन्या ही घरामध्ये आली आहे म्हणजे नेमकं हिचं काही ना काहीतरी डाव आहे, कारण की ती एक नर्स आहे आणि आपल्या वाईटावर टपली आहे. हे कसं शक्य आहे? ती खरंच इथे नर्स म्हणून नाही तर आपली वाट लावायला आली आहे, मला तर असंच वाटतंय. तर राहुल हा तिला म्हणत असतो की मम्मा चिल, तू काहीही आणि असं विचित्र विचार करू नकोस, कारण की मला तरी असं वाटतंय की तू खरंच एक वेगळा विचार करतेस. मला असं काहीच वाटत नाही की ती मुलगी नर्स ही आपल्याबद्दल तिला काही माहिती असेल. मला तर असं वाटतंय की ती फक्त आणि फक्त एक अंदाज लावतीये आणि तो अंदाज कदाचित तिचा खरा ठरत असेल. मला तरी काहीच वाटत नाही आहे की तू स्वतःहून जाऊन अद्वैतला काही गोष्टी सांगत असेल. मला तर असं वाटते की ह्या सगळ्यामध्ये अद्वैत एकटाच आहे जो सगळ्या गोष्टी ह्या करतोय, कारण ती आणि सगळ्या गोष्टी सांगेल तिच्यामध्ये एकच हात आहे का, असं म्हणून तो मस्करी करत असतो. पण रोहिणीला तर खरं वाटत असतं, कारण तिला तरी असं वाटत असतं की कदाचित अद्वैत जो आहे तो सगळ्या गोष्टी ह्या एकट्या करत नसेल. मला तरी असं वाटतं की त्याच्या मनामध्ये काहीतरी विचित्र असे प्लॅन चालू आहेत. आपण इतके वेळ झाला या घरासाठी एवढे कारस्थान रचतोय, पण एकही आजपर्यंत आपला नीट पार पडला नाही, कारण कला होती, पण आता ती नाही आहे तरीसुद्धा आपले प्लॅन हे वर्क करत नाही आहे. मला कळत नाही आहे की असं का होतं आहे. तेव्हा राहुल म्हणतो की हो मम्मा, तू म्हणतेस ते सुद्धा बरोबर आहे, मला समजतंय, पण नेमकं त्याच्या मागे काय आहे हे मला पण माहिती आहे. आपण आता अजून एक प्लॅन करूया, जेणेकरून आपण हे खात्री करून घेऊया की नेमकं ती सुकन्या ही जी आहे ती
खरंच अद्वैतची मदत करते की का त्यासोबतच तिचा वेगळा काही प्लॅन आहे, कारण ती साधीसुधी नाही आहे. आता हे पण थोडंफार मलासुद्धा समजायला लागलं आहे. दुसरीकडे अद्वैत हा आता पोलिसांसोबत त्याच जागी आणि त्याच स्पॉटवर आलेला असतो जिथे कलाचं आता लास्ट लोकेशन हे सापडलेलं असतं. इथे सगळेजण आता एकत्र मिळून हे शोधाशोध करत असतात. कॉन्स्टेबल हा सगळीकडे शोधायला जातो, तेव्हा तिकडे एक माणूस आहे जो आता तिथे असतो. म्हणूनच कॉन्स्टेबल हा त्या माणसाला धरून घेऊन येतो. तेव्हा लगेचच इथे जे पोलीस आहेत ते त्या माणसाला विचारत असतात की काय रे, इथे 6 महिन्याआधी एक छोटासा असा ॲक्सिडेंट झाला होता ज्याच्यामध्ये एक बाई जी आहे तिचा मृत्यू झाला होता. आणि त्यासोबतच तो विचारत असतो, तेव्हा तो माणूस जो आहे तो सांगत असतो की साहेब, कुठला ॲक्सिडेंट आणि कसलं काय, मला तर काहीच माहीत नाही, मी ते नवीन आहे, मला तुम्ही प्लीज काही विचारू नका. तेव्हा अद्वैत जो आहे तो त्याला फिरून क्वेश्चन जे आहे ते विचारत असतो. पण आता इथे जो कॉन्स्टेबल आहे तो त्याला 2-3 फटके देतो. तेव्हा तो सांगत असतो की हा एका बाईचा इथे ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यासोबतच इकडे ती एक बाई जी आहे तिला एका दुसऱ्या बाईने वाचवलंसुद्धा असतं. तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी माहिती असून पण तो सांगत नव्हता. म्हणूनच अद्वैतला आता राग येतो. अद्वैत हा त्याच्याशी मारामारी करायला लागतो. त्याला नको ते फटके देतो आणि त्यासोबतच त्याला हाणत असतो. तेव्हा पोलीस हे जे आहे ते त्याला म्हणतात की अद्वैत, प्लीज तुम्ही हे सगळं असं करू नका, कारण की हे न्यायाच्या अलीकडे आहे. तुम्ही प्लीज तुमचा पेशन्स हा टळू देऊ नका. आम्ही जे काय आहे ते बघतो. तुम्ही प्लीज ह्याच्या मागे राहा. मी जे काय आहे ते सांभाळून घेतो. असं म्हणून इकडे अद्वैत जो आहे तो शांत होतो आणि त्याला मारायचं थांबतो. सोबत असं म्हणतो की खोटं बोलणं हे किती पाप आहे हे तुला माहिती नाही आहे का. असं बोलून दुसरीकडे आता जी सुकन्या आहे ती आजोबांना गोळ्या वगैरे देत असते, कारण आजोबांच्या गोळ्या द्यायची वेळ ही सुरू झालेली असते. आणि त्यासोबतच त्यांना छानपैकी फ्रूट वगैरे खायला घालते. त्यासोबतच आता जसं त्यांचं खाऊन होतं, आता सुकन्या जी आहे ती विचार करत असते की अद्वैत सर हे कुठे गेलेत आणि कधीपासून गेलेत. मला खरंच त्यांची काळजी वाटते. ते कधी येतील आणि केव्हा त्यांच्यासोबत माझं कॉन्टॅक्ट होईल असं ती विचार करत असते. इतक्यातच तिला अद्वैतची खरंच मनापासून खूप काळजी वाटत असते. म्हणूनच ती विचार करते, मी अद्वैत सरांना फोन लावून बघू का की ते कुठे गेलेत म्हणून. खरंच ते कुठे गेलेत हे मला कळायला तर हवंच, कारण की त्यांच्या एकट्यावरती सगळ्या गोष्टीचा हा लोड आला आहे. मलासुद्धा त्यांची मदत करायची आहे. मी त्यांना सांगितलं होतं पण तरीसुद्धा ते एकटेच गेलेत. मला हवं की अद्वैत सर हे कुठे गेले. तितक्यातच ती आबांना म्हणते की आबा, मी जरा जाऊन आले, कारण माझं एक काम आहे, मी लगेचच जाऊन येते, तुम्ही तोपर्यंत आराम करा. असं म्हणून आता ती त्याच्या खोलीमध्ये जायला निघते. तेव्हा ती त्याच्या खोलीमध्ये जाते आणि अद्वैत सर अशी हाक मारत असते, पण त्याच्या खोलीमध्ये तर कोणच नसतं. तेव्हा लगेच सुकन्याला हे कळतं की अद्वैत सर हे त्यांच्या खोलीमध्ये नाही आहेत, म्हणजे ते अजूनही घरी आलेले नाही आहेत. ह्या गोष्टीचं तिला खात्री पडते. इथे अद्वैत जो आहे तो प्रचंड चिडलेला असतो, कारण त्याचा खूपच जास्त राग असतो त्या माणसावरती. इथे कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर हा त्या माणसाकडून सगळी माहिती जी आहे ती गोळा करायचा प्रयत्न करत असतो. अद्वैत हा नीट ऐकत असतो आणि त्या कॉन्स्टेबलला म्हणतो की तुम्ही प्लीज ह्याच्याकडून सगळी माहिती घ्या, कारण की इथे काय काय घडलं होतं हे मला जाणून घेणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. असं म्हणून तो त्याला सांगत असतो. इथे अद्वैत हा सगळ्या गोष्टी जाणून घेत असतो. तेव्हा खरं तर तो त्याला हे सुद्धा विचारतो की नेमकं काय काय घडलं हे सुद्धा सांग. एक जरी गोष्ट खोटं बोललास तर मात्र तू माझ्या हातातून वाचू शकणार नाहीस, असं तो त्याला म्हणत असतो. इथे आता इन्स्पेक्टर सर पण आहेत, ते सुद्धा त्याला नीट सगळ्या गोष्टी ह्या चौकशी करून घेत असतात, कारण की अद्वैत हा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो हे त्याला माहिती असतं. नेमकं ह्या सगळ्या गोष्टीमागे कोण कोण आहे आणि काय काय त्यांचं रहस्य आहे हे आता त्याला जाणून घ्यायचं असतं. पुढील भागामध्ये इथे सुकन्या जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या अद्वैतकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते, तर अद्वैत
पण एक एक त्याच्या गाडीकडे आता तो वेडा माणूस येतो तेव्हा सुकन्या ही थांबायचा प्रयत्न करते आणि म्हणते की सर प्लीज असं करू नका, ह्यांना मी ओळखते असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा राहुल आणि रोहिणी हे दोघेही पाहतात की त्या वेड्या माणसाला ही सुकन्या कशी काय ओळखते.